रामनवमी आहे आणि आपण या महिन्यामध्ये आता लवकर झाल्यामुळे आपण परत भेटणार नाही रामनवमीच्या, म्हणून मी रामनवमीला स्मरून आरंभी वंदीनं जे रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे, राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं आहे, पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं आहे, तर ते गाणं मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यात मुख्य म्हणजे नमूद करण्यासारखं म्हणजे रामदास स्वामींनी हे जे लिहिलेलं आहे काव्य, त्याच्यामध्ये दरेक जो स्टांजा आहे त्याचा शेवटचा जो शब्द आहे तो पुढच्या स्टँजाचा पहिला शब्द आहे. तर फॉर एक्झाम्पल, भक्ताची या काजा पावत असे, पुढच्या गडव्याला पावत असे महासंकटी विवाणी, रामनामवाणी उच्चारिता, दुसऱ्याचा उच्चारिता राम होय पापक्षय. म्हणजे त्यांचं म्हणजे आपण सोपं तर असतंच, पण हे पण भान ठेवणं किती म्हणजे त्यांचं मोठेपणा दाखवतं ॲज ए कवी किंवा काव्य रचना करणार.
आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, उच्चारित राम होय पापक्षय, उच्चारित राम, उच्चारित राम राम, उच्चारित राम राम राम, उच्चारित राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय, पुण्याचा निश्चय, पुण्यभूमी आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, आरंभी 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 बंदीन अयोध्येचा राजा, पुण्यभूमी पुण्यवंतांसी आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतांसी आठवे, पापियाना ठवे, पापियाना ठवे, काही केल्या आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा पावत से आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, काही केल्या तुझे मन पालटेना, मन पालटेना, दास म्हण जना, दास म्हण जना, सावधान आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची आकाजा, भक्ताची आकाजा पावत से आरंभी बंदीन अयोध्येचा राजा, आरंभी बंदीन, आरंभी बंदीन, आरंभी बंदीन अयोध्येचा राजा. once more. नुकताच 8 मार्चला सर्वत्र महिला दिन साजरा झाला. जसे लाडक्या बहिणीमुळे महाराष्ट्रात विधानसभा जिंकली, त्याप्रमाणे 8 मार्चला महिला दिनी पुरुषांनी क्रिकेट विश्वचषकही जिंकला. आज महिला दिनावर स्वरचित कविता सादर करीत आहे. ज्या नात्यात गुंतायचे त्या गुंफणीचा धागा तू, संस्काराची जन्मदात्री तू, मैत्रीच्या रूपातली सखी तू, शिवाची शक्ती तू, मीरेची भक्ती तू, कुटुंबाची छाया तू, आईची माया तू, हिंदवी स्वराज्य स्थापणाऱ्या शिवबाच्या संस्काराची जिजाऊ माताही तूच, सहजीवनाच्या नात्यातली पत्नी तू, कन्या होऊन मायेची फुंकर तू, कोमल धाग्याने बांधून भावना जपणारी बहीण तू, कर्तृत्वाची काया तू, कणखर पोलादी इंदिराही तूच, पुढच्या पोराला पाठीला बांधणारी रणरागिणी झाशी तू, शीलरक्षणासाठी जोहाराचा बळीही तू, रमाही तू, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी सावित्रीही तूच, अंतराळातली कल्पना चावला ही तू,
अग्निपरीक्षा देणारी सीतामाई तू, नरपशूंच्या संहारासाठी जगदंबेचे रूपही तू, भर सभेत विवस्त्र होत असणारी कृष्णाची सखी द्रौपदी तूच, रूप सम्राज्ञी मधुबालाई तू, गान कोकिळा लताई तू, नाजूक शब्द गुंफणारी शांता शेळके तू, लावणीची सुलोचना तू, पुरुषाच्या आधारांची पारंबी तूच, जीवनाचे सार सांगणारी बहिणाई तू, प्रसूती वेदना सोसून नवजीवाला सृष्टी दाखवणारी आई तू, विश्वाची निर्मिती तू, विश्वाची व्याप्तीही तूच. आता या साऱ्या कवितेचं सार या शेवटच्या ओळीत आहे. काय तुझला एका दिवसाने स्मरावे, की जिच्या वाचून जगण्यात शून्य उरावे. वाह. आताच महिलांची स्तुतीपर म्हणा किंवा प्रत्येक क्षेत्राच्या जीवनाच्या महिलांशिवाय कसं अडतं हे सांगणारी कविता आपण सगळ्यांनी ऐकली. खरोखरच आहे, बाईमध्ये एवढी शक्ती आहे की जी बाईलाच माहीत नाहीये. पण ज्या बायका थोड्या मागे मागे राहतात आणि त्यांना स्वतःबद्दल थोडा कॉन्फिडन्स नसतो, तर अशा बायकांसाठी म्हणून मी ही एक छोटीशी कविता वाचणार आहे. संग्रहित कविता आहे, पण ज्यांनी कधी सादरीकरण केलं नसेल त्यांना पण याच्यापासून प्रेरणा मिळावी असं मला वाटतं. अरे वा. म्हणून मी सादर करते. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. आरशात बघून स्वतःला म्हण, तुझ्यासारखी नाही कुणी, सावळी स्थूल व असो ठेकली, तू सुंदर तूच देखणी. कशी जगतेस, कशी वागतेस, किती हसतेस, कशी दिसतेस, म्हणतील शोभत नाही तुला, या वयात केवढी नटतेस. जे केलं नाही सारं ते मुद्दाम कर. रोज एक प्रेम कर, स्वतःवरती प्रेम कर. सगळे नाहीचे बांध तोडून एकदा एकटी बाहेर पड. बिचारेपणाची काट टाकून तुझी तू नव्याने घड. वीज तुझ्यात, देश तुझ्यात, मातीचेही हेम कर, मातीचेही हेम कर. रोज एक नेम कर, स्वतःवरती प्रेम कर. गिरीजीने सांगितल्याप्रमाणे मी पण ते सिलेक्ट केलं होतं. म्हणजे आता रामनवमी जवळ आले तर आणि रामनवमीच्या अगोदर कुठलाही मेळावा नसल्यामुळे रामनवमीचंच एक कुठं गाणं म्हणावं, असं रामाचंच गाणं म्हणावं असं विचार करून, आणि आता सगळ्यांना रामाची इतकी गाणी आहेत, अभंग आहेत, सगळी गाणी आहेत, खूप आहेत. मग काहीतरी वेगळंपण काहीतरी दाखवायला पाहिजे. आणि आम्ही गीत रामायणे कधीतरी गातो, फक्त रामनवमी वेळी गातो युजली. पण एक विचार केला की राम गीत रामायणामध्ये गाणं म्हणावं म्हणून प्रयत्न करतोय. आवडेल असं वाटतं. श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती.
ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरानी करुणी किलबिल बालस्वरानी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारिती गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठून कवळिली आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती. मी माणिक वर्मा यांचं एक गीत सांगणार आहे. कौशल्य
मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। राम झूलेंगे तो काले ना झूलाऊंगी, राम झूलेंगे तो काले ना झूलाऊंगी। मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी, मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे जिंदगी के सारे दुख मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी। माखन मिश्री मेरे राम को खिलाऊंगी, माखन मिश्री मेरे राम को खिलाऊंगी। प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। राम सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे, राम सुंदर मेरी किस्मत चमकाएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुले जाएंगे, राम आएंगे। मी पद्धती फिल्मचं गाणं म्हणणार आहे, येतोय आवाज? ह्या गाण्याचे गीतकार आहे शैलेंद्र, संगीतकार आहे SD बर्मन आणि मूळ गायिका आहे आशा भोसले. Sing along your favorite songs with Carva Music Bar Karaoke.
नमस्कार. यावेळेला आपण थोडंसं विचार केला होता की कलरफुल ड्रेस कोड करून माझ्या मैत्रिणीने अगदी तंतोतंत पाळलाय. इकडे जर खूप छान चान्स होता. एबीसी ग्रे ब्लू असे जे कलर्स असतात ते थोडे हटके घालता आले असते, पण माझ्या नवऱ्याने ऐकलं. अरे वा 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 वा, या जरा पुढे या. आम्ही खरेदी केली. ऑय शाबास, दॅट्स ग्रेट. कलरफुल तर कलरफुल आणि ग्रीनला ग्रीन मॅचिंग. मेजॉरिटी सगळ्यांना चान्स होता आणि सगळ्यांनी मोठे मोठे शर्ट फोटो टाकले. इन्स्ट्रुमेंट कलर बघायला मिळेल आपल्याला, पण ठीक आहे. सगळे रंग चांगले दिसतात, प्रत्येक रंगाचं महत्व आहे. आणि होली के रंग तो सब अच्छे होते हैं. होळी, तुळवड, रंगपंचमी हा सण फाल्गुन महिन्यात येणारा राधाकृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक आणि भक्तीचे प्रतीक हा सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा नाट्य आणि गीत नाच या पद्धतीने हा उत्साहाने साजरा केला जातो. या सणामध्ये किंवा रंगपंचमीला अबीर गुलाल फुलांची होळी मथुरा वृंदावनात साजरी होत असते. याचा गर्भित अर्थ असा की अहंकार विसरून आत्म्याचे परमात्म्याशी मिलन जे राधाकृष्णाचं आहे. हा सण आता फक्त राधाकृष्णापुरता मर्यादित राहिला नाही. समाजात प्रत्येक ठिकाणी हा अगदी उत्साहाने साजरा होतो. प्रत्येक ठिकाणची आपली आपली एक पद्धत असते. त्यात आपली सिनेसृष्टी ती कधीच मागे नव्हती आणि मागे नाही. पण श्वेत धवल चित्रपटापासून त्या आजच्या रंगीत चित्रपटात एक तरी नृत्य, एक तरी गाणी नायक नायिकांवरती चित्रित होते.
या ठिकाणी ते स्वतःला राधाकृष्ण समजतात. एवढेच काय, आपले दूरदर्शनवाले काही कमी नाही आहेत. प्रत्येक मालिकेत प्रत्येक सण हा दाखवावा लागतोच का? होळी आली, होळी येते. गुढीपाडवा आला, गुढी उभारली जाते. वटपौर्णिमा आली की त्या सुनेला कंपल्सरी सगळे वटपौर्णिमेची साजरी करावीच लागते. आता जर प्रत्येक सण आपण तिथून शिकायला लागलो तर आमच्यासारख्या लोकांना कन्फ्युजन होईल. म्हणजे महाराष्ट्रातनं बाहेर आले, हैदराबादचं ऐकू का महाराष्ट्राचं ऐकू या टी व्हीवाल्यांचं ऐकू, अशी थोडीशी गल्लत होऊ शकते. पण ही संधी जरी त्यांना मिळाली असली तरी त्याचं ते सोनं करत नाही. हे सण साजरे करायचेच असतात, सगळं भव्य दिव्य दाखवायचं पण असतं. पण घरात आतून एक कोणीतरी असतेच, ती किंवा तो एक विलन असतोच. त्या सणामध्ये किंवा त्या उत्सवात मिठाचा खडा टाकणारा तो उभाच असतो. हे काही जरुरी आहे काय? आत्ताच आपण महिला दिनाविषयी इतकं सगळं ऐकलं, बोललो. आणि 8 मार्च आणि 3 मार्च किती गॅप होता. 8 मार्चला प्रत्येक महिलांचं आपण कौतुक केलं, तिचं कर्तृत्वाबद्दल बोललो. सगळ्या गोष्टींनी तिची जी उत्तुंग स्थिती आहे किंवा ती उंची गाठलेली आहे त्याबद्दल बोलतो. आणि दुसरीकडे दूरदर्शनमध्ये एक प्रत्येक मालिकेत ती महिला अशी का, हा खरंच मोठा प्रश्न पडतो. पण आपल्या हातात काही नाही. पण एक मात्र खरं की सिनेसृष्टीतली जी गाणी होते सुरुवातीपासूनची आत्तापर्यंतची, त्यातले थोडेसे मला असं वाटतं की आपण थोडे मागे जाऊ आणि ऐकू किंवा थोडंसं मी म्हणे ऐकायचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीचं गाणं म्हणजे थोडाफार इयर मागे पुढे झाला असेल, मदर इंडियामधलं 1975. होली आई रे कनाई, होली आई रे, होली आई रे कनाई, होली आई रे, रंग छलके सुना दे जरा बांसुरी, रंग छलके सुना दे जरा बांसुरी. कटीपतंग, राजेश खन्नाचं ऑल टाइम फेवरेट गाणं. आज न छोड़ेंगे बस हम झोली, खेलेंगे हम होली, खेलेंगे हम होली. त्यानंतरचं शोले. होली के रंग दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. डॉन मतलब खई के पान बनारस वाला, खई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला, खुल जाए बंद अकल का ताला. कोहिनूर. तन रंग लो जे रंग रंग लो, तन रंग लो जे मन रंग लो, खेलो खेलो उमंग भरे प्यार के रंग खेलो, तन रंग लो जे मन रंग लो. पराया ध्यान. होली रे होली रंगों की टोली, आई है तेरे घर मस्तों की टोली. होली रे होली रंगों की टोली, आई रे तेरे घर मस्तों की टोली. सर्वात सुंदर म्हणजे नवरंगचं गाणं. अरे जा रे हट नटखट नाचू रे मेरा घूंघट पलट के दुखे आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली रे. जा रे हंसे नटखट नाचू रे मेरा घूंघट पलट के तुझे दूंगी आज गाली रे, मुझे समझो ना तुम भोली भाली रे. अरे रे 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 रे. आया होली का त्योहार, उड़े रंग की बौछार, तू है नार नखरे वाली मतवाली रे, आज मीठी लगे तेरी गाली रे. चारे हटन नटखट नाचू रे मेरा घूंघट पलट के दूंगी आज तुझे गाली रे, मुझे समझो ना तू भोली भाली रे. सगळ्यात सुंदर गाणं म्हणजे सिलसिलाचं जे अमिताभ बच्चनने सुद्धा गायलं.
चुनरवाली रंग बरसे. तसे सगळे रंग सिनेमाच्या सगळ्या गाण्यांचे खूप छान होते. मला जेवढे जमले मी प्रयत्न केला. आणि एक ते बागबान मधलं त्याच्यामध्ये पण आहे ना, हा? बागबान मधलं पण एक आहे ना ते. हो, गाणे. पण हो, पण छान मस्त. हैदराबादला आंध्र प्रदेशमध्ये किंवा तेलंगणामध्ये जे गाणं म्हणतात, होली रे होली रंग होली चमकेली रे होली, होली रे होली रंग होली चमकेली रे होली. हे गाणं तिथे आम्ही त्यावेळेला होळीमध्ये खूप ऐकायचं. तर प्रत्येक ठिकाणची होळी, प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे रंग, आणि त्या रंगात आपण आज थोडासा शिंतोडा घेतलेला आहे. थँक्यू. ही कविता पाटील साहेबांनी माझ्याकडे सोपवली. मालवणी कविता आहे. मी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी मालवणचा नाही, मालवणी भाषा मला येत नाही, पण तरी सुद्धा एक प्रयत्न आहे. त्याच्या मागची थोडीशी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे. हल्ली हा प्रकार कमी झाला आहे, पण पूर्वी कोकणात 2 सण फार मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायचे. एक होळी आणि एक गणेशोत्सव. आणि त्यामुळे होळीसाठी साखरमानी म्हणायचे, म्हणजे मुंबईत नोकरी करणारे यातले बहुतेक सगळे आपापल्या गावी कोकणात जायचे. तर त्यामुळे ह्या होळीवर लिहिलेली ही कविता आहे. बरेचसे शब्द मालवणी टाईपचे असल्यामुळे पटकन अर्थ एखाद दिवस लक्षात येणार नाही, तर अर्थ लावून घ्यायचा प्रयत्न करा. पुकारे गाळी पोळीनी होळी, पुकारे गाळी पोळीनी होळी, शिंग्याची सोंगा बापयात चोळी. बापयात चोळी शिंग्याची सोंगा. चोळी म्हणजे त्याला उत्सुक करते. 5 दिवस घुमशान होळीचो सण, 5 दिवस घुमशान होळीचो सण, फाटफडी उजडान पोराक जागरण, गालाक लालीन कमरेक साडी, गालाक लालीन कमरेक साडी, कृष्णाच्या नादान गवळण येडी. गावच्या येशीर गावची होळी, गावच्या येशीर म्हणजे गावच्या वेशीवर, पोरांच्या नजरेत माडाची शेळी, पोरांच्या नजरेत माडाची शेळी. साखरमानी न चुकता शिमग्यात येता, साखरमानी न चुकता शिमग्यात येता, तांदूळ कोटून नारळ सुपारो उसान नेता. एवढ्या गोष्टी कोकणातून मुंबईत आणायच्या. मुंबईचं गजलो आणि पत्त्याचं डाव, मुंबईचं गजाली आणि पत्त्याचं डाव, भर दुपारी पोरांची काळजी धाव, भर दुपारी पोरांची काळजी धाव मग पोखरणीत उड्या मारायला. शिमग्याची मजा कोकणातच असते, शिमग्याची मजा कोकणातच असता. उगाच नाही सांगत हय मन रमता, उगाच नाही सांगत हय मन रमता. त्याच्यात फक्त तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हवं आहे. कारण त्या कवितेचं नाव आहे तुमचं काय गेलं, कवितेचं नाव आहे तुमचं काय गेलं. आणि प्रत्येक एक कडव्याच्या शेवटी असं होतं की मला सांगा, असं मी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणत आहे तुमचं काय गेलं. कविता आहे मंगेश पाडगावकर यांची, मंगेश पाडगावकर यांची कविता तुमचं काय गेलं. तुमचं काय गेलं, त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, तुमचं काय गेलं. करू दे की, करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला, तो तिच्या जवळ जाऊन अंगाशी भेटला, लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला. मला सांगा त्यात तुमचं काय गेलं. भेटला तर भेटू दे की, भेटला तर भेटू दे की, पेटला तर पेटू दे की. तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली, एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली. पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली, पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली. घरात तेव्हा कोणीच नव्हतं, घरात तेव्हा कोणीच नव्हतं, म्हणून त्यांचं फावलं. तिला जवळ घेऊन त्यानं चक्क दार लावलं, तिला जवळ घेऊन त्यानं चक्क दार लावलं. मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? लावलं तर लावू दे की, लावलं तर लावू दे की, फावलं तर फावू दे की. तुमच्या आमच्या पूर्वजांनी पूर्वी काय केलं? त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं, मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? घरात जागा नसते हल्ली, ते पूर्वीचं मुंबई आहे, घरात जागा नसते हल्ली. त्यांचं चालणारच टॅक्सी प्रकरण, घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सी प्रकरण. ते थोडंच बसणार आहे घोकत पाणीचं व्याकरण. गुलाबी थंडीचे परिणाम होणारच, गुलाबी थंडीचे परिणाम होणारच. मला सांगा त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू दे की, मला सांगा तुमचं काय गेलं? तुमचं काय गेलं? थोडा वेळ भजन करूया सगळेजण. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा, सुख समाधी त्या सदा, सुख समाधी त्या सदा. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे भोगी त्यागी कर्म न लिपे त्या अंगी, कर्म न लिपे त्या अंगी, कर्म न लिपे त्या अंगी. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी, तोची जेविला उपवासी, तोची जेविला उपवासी. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. ऐसा राम जपे नित्य तुका म्हणे तो जीवन मुक्त, तुका म्हणे तो जीवन मुक्त, तुका म्हणे तो जीवन मुक्त. धन्य धन्य ते शरीर तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर, तीर्थव्रतांचे माहेर. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री.
तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे, तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे, धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे. दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची, दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची. कोटी कुळांचे उद्धरण मुखी राम नारायण, कोटी कुळांचे उद्धरण मुखी राम नारायण. रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचा, रामकृष्ण स्मरण धन्य जन्म तयाचा. धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे, धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे. दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची, दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची. नाम तारक सांगडी नाम नवी शंभो अर्धगडी, नाम सांग तारक सांगडी नाम नवी शंभो अर्धगडी. तप केले असेल कोणी तरीच नाम येईल, तप केले असेल कोणी तरीच नाम येईल. धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे, धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे. दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची, दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची. ज्ञानदेवी अभ्यास मोठा नामस्मरण मुखा वाटा, ज्ञानदेवी अभ्यास मोठा नामस्मरण मुखा वाटा. पूर्वज गेले वैकुंठा हरी हरी स्मरता, पूर्वज गेले वैकुंठा हरी हरी स्मरता. धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे, धन्य कुळदयाचे राम नाम हे जीवाचे. दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची, दोष हरतील जन्माचे श्रीराम म्हणताची. दोष हरतील जन्मा